अभंगाचा आशय तुमच्या लक्षात येईल गायल्यानंतर. जराशी शांतता. ओ पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंता केला. देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंता केला. ओ चोरट्याचा बहुमान वाढविला. देवा चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. ओ धुंद झाला, ओ धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. विठाला विठाला समचरण सरोजम सांद्री लाभदाभम जगरण हित पाणी मंदन मंदनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुनाचे यांची ऐकली या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. ओ मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, ओ मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी करताया, या वारकरी करताया, या वारकरी करताया, या वारकरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी करताया, या वारकरी करताया, या वारकरी करताया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जोडून या कर चरणी ठेवी तो माता. परसावी विनंती माझे पंढरीनाथा, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. आणि चोरट्याचा बहुमान वाढविला, अरे कीर्तिवानाचा अपमान केला. देवा धुंद झाला तुझा दरबार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी निवडलेला अभंग, जगतवंदनीय महान भगवत भक्त गंगाखेड निवासी असणारी माझी जनाबाई, परभणी जिल्ह्यातील गावे, आणि त्या जनाबाईंचा 4 चरणाचा अभंग आज खऱ्या अर्थाने या निरूपणासाठी निवडला आहे. विठाला 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 विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई खऱ्या अर्थाने देवाशी संवाद करतात. विठाला या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई देवाला जवाब विचारतात. विठाला. या
वादळाच्या माध्यमातून जनाबाई देवाशी भांडण करतात. विठाला दादा, लोक म्हणतील हे वारं जरा वेगळं दिसायला लागले. एक सांगू राजा हो तुम्हाला, अरे याच्या वादळाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये क्रांती केली राजा हो. ते वादळ म्हणजे आमचं खऱ्या अर्थानं जरांगे पाटील. हे वादळ खऱ्या अर्थानं आपल्या समोर आहे. माणसाला वारं लागलं पाहिजे राजा हो. ऐका पोरांनो, माणसाला वारं लागलं पाहिजे, पण वारं असं लागावं आमच्या जरांगे पाटलांसारखं वारं लागावं. हे वारं लागलं पाहिजे मायबाप. एक गोष्ट आवर्जून सांगून जाईल, या महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना वारं लागलं ना, ज्यांच्या ज्यांच्या अंगात वारं भरलं ना, त्या त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली बुवा. क्रांती केली आहे. सांगू तुम्हाला, अरे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही ते आमच्या स्त्रींची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात वारं भरलं, धर्मवीर संभाजी महाराजांच्या अंगात वारं भरलं. आज एवढे वर्ष झाले ना, आम्ही त्यांचं गुणगान गातो. वारे लागलं पाहिजे मायबाप. अरे एक वादळ एक या गरीब कुटुंबातून पेटून उठलं, एक या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलं वादळ आज महाराष्ट्रच नाही तर जगाच्या पाठीवरती जगाला झुकवायला निघालं. वारं लागलं पाहिजे, वारं लागलं पाहिजे. पण आवर्जून सांगेल, अरे वारं लागावं एकतर देशासाठी, वारं लागावं आपल्या मातीसाठी, वारं लागावं आपल्या धर्मासाठी, वारं लागावं एकतर माणसाला संताचं वारं लागावं, नाहीतर देवाचं वारं लागावं. विठाला आणि त्या निमित्ताने आज जनाबाईला सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या अधिकाराचं वारं लागलंय. आणि जनाबाई देवाशी भांडते, अरे देवा काय तुझ्या युगामध्ये खऱ्या अर्थानं तुझा खऱ्या अर्थानं काय न्याय आहे. पुण्यवंताला पाताळ लोकांमध्ये जावं लागतंय, दरिद्रीला खऱ्या अर्थानं मान मिळतोय, अरे चोरट्याचा बहुमान वाढवतोय आणि कीर्तिवनाचा मात्र अपमान होतोय. काय तुझा दरबार आहे गड्या, तुझ्या दरबारात न्याय नाही. हो धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, हो धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. या अभंगाच्या माध्यमातून माझी जनाबाई देवाशी भांडण करते राजा. एक गोष्ट सांगून जाईल आवर्जून, जनाबाईनं देवाशी भांडावावं एवढा अधिकार जनाबाईचा. आणि ती जनाबाई ही परभणी जिल्ह्यामधील, आता बराचसा परभणी जिल्हा इथं असेल, आहे का? आहे का? सगळेच जिल्हे आले, पण मी आज अभंग ज्यांचा निवडलाय त्या मात्र परभणी जिल्ह्याच्या आहेत. विठाला विठाला त्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आहे आणि त्या गंगाखेड तालुक्यातील खऱ्या अर्थानं आमची जनाबाई आहे. अरे देवाशी भांडण करावं एवढा अधिकार जनाबाईचा आहे. विठाला देवाला प्रश्न विचारावेत हा अधिकार जनाबाईचा आहे. विठाला देवाला जवाब विचारावा, अरे कोणी जवाब विचारू शकत नाहीये. एक गोष्ट सांगू मित्रांनो, अरे आज कुणाला सुद्धा जरांगे पाटील होता येणार नाहीये का? होता येईल? नाही होता येणार. पुन्हा हिरा होणार नाही, एकदाच जन्म आहे. आणि म्हणून सांगेल माझी जनाबाई देवाशी भांडण करते. एक गोष्ट आवर्जून सांगेल पोरांनो, अरे कुणीही कुणाला जर शिव्या दिल्या तर एकही व्यक्ती शिवी दिल्यानंतर ती शिवी सहन करत नाही. नोहे नोहे माणसं वाकडं जरी बघितलं तरी सहन करत नाही. एक सांगू तुम्हाला, आपण सर्वजण गाड्या घेऊन आलोय, पण पाठीमागून एखाद्याने हॉर्न जरी वाजवलं ना तरी समोरचे माणसं ऐकत नाही. काय रागाने बघतात, क्रोधाने बघतात, नोहे नोहे फक्त हॉर्न वाजवल्यामुळे पाठीमाग कोयत्यानं कापाकापी झालीये. आपण या माध्यमातून बघितलेलं आहे. किती क्रोधी माणसं आहेत. मला सांगायचं काय, एकही शिवी आपण सहन करू शकत नाही.
माझी जनाबाई देवाला एवढ्या शिव्या देते, एवढ्या शिव्या देते, काय अधिकार असेल त्यांचा? अरे विद्या विद्या मूळ माईचं काढता, अरे विद्या विद्या मूळ माईचं काढता, अरे विद्या विद्या मूळ मायेच्या काढता, अरे विद्या विद्या मूळ मायेच्या काढता. उभी राहुनी अंजनी शिवा देती दासी जनी, उभी राहुनी अंजनी शिवा देती दासी जनी, अरे विद्या विद्या मूळ मायेचं हरी बोल. अरे विद्या विद्या मूळ एक गोष्ट प्रामुख्याने सांगेल, आमच्या मते महाराजांनी देवाला काय काय शिव्या दिल्या जनाबाईनं, त्याचं प्रागट्यच केलं बुवा. अरे अरे विठ्या हो मूळ मायेच्या कारट्या. आता शिव्या द्यायच्या म्हणल्यावर नाजूक देऊन जमल का? रागानं देवा लागेल ना. अरे अरे विठ्या हो मूळ मायेच्या कारट्या, तुझी रान रडकी झाली, तुझं गेलं मड, आणि तुला पाहून काय रड. मी सांगू माय बाप, हा अधिकार केवळ आणि केवळ माझ्या जनाबाईचा आहे, आणि हा अधिकार खऱ्या अर्थानं आमच्या जरांगे पाटलांचा आहे. विठाला विठाला विठाला. जय विठाल विठाल अजून माझं संपलं नाही. विठाल 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 विठाल. चला, माझा सांगण्याचा भाव काय बघा. शिव्या देण्याचा अधिकार जनाबाईला आहे, आपण शिव्या खाऊ शकत नाही. देवानं माझ्या जनाबाईच्या शिव्या खाल्ल्या. एक सांगू तुम्हाला, अरे देवाचा सख्खा मेवणा आहे कोण? अर्जुन. अर्जुनही आहे, पण आत्याचा पोरगा आहे शशुपाल. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी डायरेक्ट हात घातलाय, आणि माणसं डायरेक्ट हात घालणारच पाहिजे. उगा पाठीमागे कुतरनंतर करणे काय कामाचे नाही. काय विठाला 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 बघा, आत्याचं पोरग आहे कोण? शशुपाल. देवाच्या आत्याच्या पोराचं नाव शशुपाल आहे. शशुपाल जन्माला आला, आणि जन्माला आल्यानंतर पोरा हो, शशुपाला 3 डोळे होते आणि 4 हात होते. किती किती होते? 4 हात होते. अव्यंग जन्माला आला शशुपाल. आकाशवाणी झाली पोरांनो, आणि आकाशवाणीनं सांगितलं की ज्यानं या शशुपालाकडे जो बघेल ना, आणि बघता क्षणी याचा 3रा डोळा आणि 4 हात, 2 हात गळून पडतील, त्याच्याच हातानं शशुपालाचा वध होणार आहे. काय 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 त्याच्या हातानं शशुपालाचा वध होणार आहे. आता ज्याचा वैरी समोर दिसतोय आम्हाला, कोण शांत राहील? सगळ्या गावात खऱ्या अर्थानं फिरवलं, बघितलं, कोणी नजर टाकल्यानंतर हात पाय गळून पडतायत का? पण नाही मायबाप. पण सांगेल, अरे या जगाचा इतिहास आहे, ज्या ज्या वेळेस अधर्म घडतो ना, त्या त्यावेळेस आमच्या पाटलांसारखा माणूस उदयालाच येतो बायबाप. छत्रपती शिवाजी महाराज की ज्या ज्या वेळेस अधर्म घडतो ना, त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. सांगेल मायबाप, जन्माला येतो देव. अरे अधर्म घडलाय ना, देव जन्माला येणार आहे. मी सांगेल मायबाप, इथं सुद्धा त्या शशुपालाचे हात पाय गळून पडायचे ना. बघा, तो मारणारा आत्याचाच पोरगा म्हणजे घरात जन्माला आला. बघता बघता भगवान श्रीकृष्णाने शशुपालाकडे बघितलंय, आणि बघितल्यानंतर सांगतो 2 हात गळून पडले आणि 3रा डोळाही गळून पडला. आईला खऱ्या अर्थानं कळालं आता की माझ्या पोराचा वध हा देवाच्या हाताने होणार आहे. शेवटी माय मायबाप, या जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारी ती म्हणजे खऱ्या अर्थानं माय आपल्या जीवनामध्ये आहे. या जगाच्या पाठीवरती दुसरे म्हणजे आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारे ते म्हणजे संत आहेत.
अरे कुठल्याही प्रकारचं काही न घेता तुमच्या आमच्याशी जे झगडतात ना ते म्हणजे आमचे जरांगे पाटील. झोपले का तुम्ही? हा ऐका 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 सांगू तुम्हाला. माझ्या देवानं त्या शशुपालाच्या आईनं साकडं केलं देवाला की देवा अरे माझ्या लेकराचा वध जर तुझ्या हाताने होणार असेल तर काहीतरी कर गड्या. कारण लेकरू पापी असलं काय, अधर्मी असलं काय, अरे खट्याळ असलं काय, नटखट असलं काय, लबाड जरी असलं ना तरी सुद्धा आपल्या आईला आपलं लेकरू हे प्राणापेक्षा त्या ठिकाणी प्रिय असतं ना. हा हो बहुवा मनसी जीवा सोनिया कानडिया विठोबा कानडिया तुझी आन वाहिन गा देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया. देव मी सांगेल अरे आईला आपलं लेकरू आवडत असतं आणि म्हणून देवाकडे प्रार्थना केली की देवा अरे तू तर जगाचा मायबाप आहे, माझ्या लेकराचा खऱ्या अर्थात त्याला वरम त्या ठिकाणी वर दे आणि याचा नाश करू नको. माझ्या देवानं सांगितलं कडे आद्या सगळं काही माझ्या हातात आहे पण जन्म आणि मरण माझ्या हातात नाही. कारण का इथं जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला एक दिवस जायचंय, नोहे नोहे जायचंय. येणं एका दिवस हातात असेल हा पण जाणं मात्र नाही. देवाच्या बापाला सुद्धा सुट्टी नाहीये. मला एक सांगा भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय बोला? दशरथ राजाचा खऱ्या अर्थानं मृत्यू झाला. अरे देवाचा बाप आहे पण तरी सुद्धा पुत्राच्या वियोगात मरावं लागलं. जन्माला आलाय ना त्याला एक दिवस जावंच लागणार आहे. हे काही माझ्या हातात नाहीये पण एक मात्र गोष्ट मी करू शकतो ती म्हणजे याचे मी 100 गुणे माफ करू शकतो. किती 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 100 गुणे माफ करू शकतो. बघता बघता पहिला गुन्हा झाला. माझ्याकडे वेळ कमी आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. काय 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 माझा वेळ संपत चाललाय म्हणून सांगेल अरे 100 गुणे बघता बघता झाले. 101वा गुन्हा झाला. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहार. 101वा गुन्हा माझ्या देवानं सहन नाही केला. सक्का मेहुणा होता. पण चला या माझ्या जनाबाई, माझ्या जनाबाईनं एवढ्या शिव्या दिल्या, एवढ्या शिव्या दिल्या, एवढ्या शिव्या दिल्या. माझ्या देवानं म्हणावं अगं जणे अजून शिव्या देना, अजून शिव्या देना, अगं नवीन शिव्या देना. ह्या शिव्या तू काल दिल्या होत्या, आज काहीतरी नवीन देना. फार शिव्यांचा भंडारा असतो यांच्याकडे. आपल्याकडे काय कमी आहे का? त्यातलीच आपण सर्वजण मराठवाड्यातले हा आपल्याकडे तर खजिनाच आहे. मी सांगू तुम्हाला माझी जनाबाई खऱ्या अर्थानं जनाबाई देवाला शिव्या देते. माझ्या देवानं त्या शिव्या सहज ऐकाव्यात, नोहे नोहे प्रार्थना करावी की पुन्हा दे पुन्हा दे. का सांगू? त्याचं कारण आहे अरे जनाबाईचं जे देवावरती प्रेम आहे ना, प्रेमाने खऱ्या अर्थानं माझा भगवान परमात्मा झुलतो. ही ताकद त्या प्रेमाची आहे. देव शिव्या सुद्धा खातो. विठाला अरे ज्या आझाद मैदानावरती हे खऱ्या अर्थानं आज कीर्तन आहे ना, आज क्रांतीय महाराज महाराष्ट्रामध्ये. आतापर्यंत हा देश स्वातंत्र्य झालाय. तो स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत या आझाद मैदानावरती कधीच अखंड नाम सप्ताह झाला नाही. तो केवळ आमच्या जरांगे पाटलामुळे झालाय. पुन्हा एक सांगतो आतापर्यंत कधीच जो सुख करता आहे, दुःखाचं हरण करता आहे तो गणराया अजून आझाद मैदानावरती कधी बसला नव्हता. तो आज बसलाय. तो केवळ आणि केवळ आमच्या जरांगे पाटलामुळे. हो आणि सांगू तोच दाता आहे, तोच सुख करता आहे, तोच दुःख हरता आहे. निश्चित आपल्या सगळ्यांच्या मागण्या पाटलांच्या माध्यमातून तो खऱ्या अर्थानं आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो सुखरूप असा आहे. आणि दुसरे म्हणजे आमचे महाराज. अब घर घर में अब एक ही नाम. एक बार तालियां बजाओ.
घर घर में अब एक ही नाम हो, एक ही नारा गूंजेगा। वो भारत का बच्चा बच्चा ये हो लाख मराठा बोलेगा। भारत का बच्चा बच्चा लाख मराठा बोलेगा। भारत का बच्चा बच्चा लाख मराठा बोलेगा। भारत का बच्चा बच्चा लाख मराठा बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम हो, एक ही नारा गूंजेगा। छत्रपति शिवाजी महाराज की हे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। छत्रपति शिवाजी महाराज की हर 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 माता की भारत माता की भारत माता की चला वेळ कमी आपल्याकडे. जनाबाई देवाला जॉब विचारते, कारण का जनाबाईवरती आरोप लागलाय. कथा फार सुंदर आहे, पण त्याला जरा निवांत वेळ पाहिजे. जनाबाईवरती आरोप लागलाय, कारण जनाबाईच्या खऱ्या अर्थानं घरी माझ्या देवानं विटेवरनं उडी मारावी आणि जनाबाईच्या ओव्या ऐकण्यासाठी जनाबाईच्या घरी जावं, दळण करावं आणि जनाबाईचं काम करावं. वा 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 वा. अरे द्यावे तेवढे धन्यवाद या तरुण बांधवांना, या मराठा वर्गाला. मराठा म्हणजे फक्त मराठा नाही, अरे मराठे म्हणजे कधी मरणाला झुकत नाही ते म्हणजे मराठा, आणि ते सुद्धा 18 पगड जात म्हणजे मराठा आहे. विठाला विठाला हो. आणि एक सांगू, एवढ्या पावसात सुद्धा जो उभा राहतो ना, तो मराठा खडा सबसे बड़ा वो मराठा खडा सबसे बड़ा. एक सांगतो पुन्हा, यज्ञात जर पाऊस पडत असेल ना, तर यज्ञात भवती पर्जन्यात. यज्ञात जर पाऊस पडला पोराओ, तर यज्ञ सफल झाला. आमचा सुद्धा यज्ञ सफल होणार आहे, ही त्याची पावती आहे. विठाला विठाला वागदरा के पांडे नवा महाराष्ट्रात जन्मला छावा. वागदरा के पांडे नवा महाराष्ट्रात जन्मला छावा. सोबत मराठ्यांचा थांबागतम असून रुकून दावा. सोबत मराठ्यांचा थांबागतम असून रुकून दावा. सोबत मराठ्याचा धावागे सोबत मराठ्याचा धावागे सोबत मराठ्यांचा थांबागतम असून रुकून दावा. सोबत मराठ्यांचा थांबागतम असून रुकून दावा. सोबत मराठ्याचा धावागे सोबत मराठ्याचा धावागे असून रुकून दावा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हम सब लड़ांगे, हम सब लड़ांगे. पोरांनो ऐका, मला खरं तर थोडंसं चिंतन करायचं होतं, पण तुमचा उत्साह पाहून सांगतो. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. हो चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार.
चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. माझी जनाबाई देवाशी भांडते रजा. येऊ द्या पाऊस किती. एक सांगू तुम्हाला, या देशासाठी, या मातीसाठी, या धर्मासाठी जो जो प्राणाचं बलिदान देतो ना, तोच खऱ्या अर्थानं क्षत्रिय आहे आणि तोच खऱ्या अर्थानं या हिंदू धर्माचा पाईक आहे. हम जिएंगे. आता होऊन जाऊ दे गड्या तुमच्यासाठी. हम जिएंगे और मरेंगे, हो जरांगे पाटिल तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. ओ दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. दिल दिया तेरे, दिल दिया है जा हरि बोल. ताली ताली ताली. तेरे लिए. तू मेरा जन्मा, तू मेरा जन्मा, तू मेरा अभिमान है. तू मेरा धर्मान, तू मेरा धर्मान, तू मेरा अभिमान है. हे वतन महबूब मेरे, हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए. ओ दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे. कोटी मराठा. मराठा ऐका 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 ऐका. जय हो जय हो. पोरांनो ऐका ऐका ऐका. एक मिनिट ऐका आता. अरे तुमच्यात एवढी ताकद आहे, तुमच्या ताकदीनं खऱ्या अर्थानं पवन राजाला सुद्धा अरे इथून निघून जावं लागलं. ही ताकद या मराठाच्या पोरामध्ये आहे. विठाला, विठाला, विठाला. चला ऐका, एक 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेणार नाहीये. मला फक्त सांगायचं ऐका. माझी जनाबाई देवाशी भांडते. जनाबाई म्हणते, देवा अरे तू माझ्या घरी रोज कामाला यायचा, माझ्या भक्तीच्या पुढे खऱ्या अर्थानं तू यायचा, ओव्या गायचा, आणि ओव्या गात असताना तू रोज विटेवरनं त्या ठिकाणी उडी मारायचा आणि माझ्या घरी यायचा. पण एक दिवस असा झाला की देवाचा पितांबर, देवाचा शालू हा जनाबाईच्या घरी राहायला विसरून आणि गडबडीमध्ये जनाबाईची फाटकी गोधाडी देव हा घेऊन गेला. वेळ कमी आहे. पंढरपुरामध्ये सकाळी सकाळी खऱ्या अर्थानं पुजारी आले आणि बघितलं की देवाच्या दारात चोरी झालीये. देवाचा शालू त्या ठिकाणी शेला चोरी गेलाय, पितांबर चोरी गेलंय आणि देवाच्या खांद्यावर एक जुनी गोधडी आहे. एकानं ओळखलं, अरे ही गोधडी तर जनाबाईची. आणि म्हणून सगळ्यांनी मोर्चा वळवला की जनाबाईनं चोरी केली, जनाबाईनं चोरी केली.
आणि सुळावर द्यायचं ठरवलं. चिंतन फार सुंदर आहे मायबाप. मग आता वेळ सुळावर द्यायचं ठरलं. पण बघा, ज्याला फाशी द्यायची असते ना, त्याची शेवटची एकच इच्छा असते. आपण त्याला इच्छा विचारतो की तुम्हाला फाशी द्यायची आहे, तुमची शेवटची इच्छा काय? त्यावेळेस जनाबाई म्हणते, काहीच नको, मला फक्त माझ्या पांडुरंगाचं दर्शन एकदा द्या, मी सुळावर जायला तयार आहे. कसं आम्हाला फक्त आमच्या लेकरासाठी आरक्षण द्या, नाहीतर आम्ही सुळावर सुद्धा जायला तयार आहे. ही धारणा आमच्या पाटलांची. काय 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 माझी जनाबाई म्हणते, खऱ्या अर्थानं देवाच्या दारात जनाबाईला आणलं आणि जनाबाई देवाला प्रश्न विचारते, देवा अरे काय तुझ्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं चाललंय हे? ज्या शेतकऱ्याच्या पोराला जो रात्रंदिवस आमच्या आजोबा पंजोबांपासून शेती करतो, त्याच बळीराजाच्या लेकराला मी बळीराजाचं पोरग आहे हे सिद्ध करण्यासाठी आमरण उपोषण करावं लागतं. खऱ्या अर्थानं काय शोकांती काय बोला सांगू तुम्हाला. अरे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. मी शेतकरी आहे. अरे शेतीचा अर्थच कुणबी घे ना, जो कुणबी करतो तो शेतकरी आहे. मग मी कुणबी ऐका, मी शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचं पोरग आहे हे जर मला सिद्ध करण्यासाठी जर मरावं लागत असेल तर यापेक्षा दुर्भाग्य आमचं कुठलं नाही मायबाप. विठाला विठाला देवा. अरे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. एक सांगू तुम्हाला, जवळचं जर नातं असलं ना आणि त्या नात्यानं जर गद्दारी केली ना तर जिव्हारी लागतं मायबाप. जनाबाईला जिव्हारी लागलं आणि जिव्हारी लागल्यामुळे जनाबाई देवाला भांडू लागली. अरे देवा, तुझं असंच आहे, 4 युगापासून बघते मी. मला खरं सांगा, सत्याची कास धरणं गुन्हा आहे का? बोला बोला बोला. सत्याची कास धरणं गुन्हा आहे का? एकमेकाला एकत्र घेऊन जगणं गुन्हा आहे का? यज्ञ याग करणं गुन्हा आहे का? 18 पगड जातीला एकत्र करून खऱ्या अर्थानं हे देश चालवणं गुन्हा आहे का? गोरगरिबाला मदत करणं गुन्हा आहे का? माझ्या बळीराजाच्या राज्यामध्ये अरे एकही असा माणूस नव्हता की तो दुःखी होता. आनंदी होते सगळेजण. शिवकालात नटत होती सुखाने सारे प्रजा, मनोने म्हणती शिवाजी महाराजा राजा, मनोने म्हणती शिवाजी महाराजा राजा. शिवकालात नटत होती, शिवकालात नटत होती सुखाने सारे प्रजा, सुखाने सारे प्रजा. शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. मराठा हे मराठा, मनोने म्हणती शिवाजी महाराजा राजा, मनोने म्हणती शिवाजी महाराजा राजा. शिवाजी महाराजा राजा, शिवाजी महाराजा राजा. लख लख तम 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 होती शोभाची तलवार, लख लख तम 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 होती शोभाची तलवार. महाराष्ट्राला घडविणारा तो एक शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारा तो एक शिल्पकार. शिवरायाने अपराधाला, हो शिवरायाने अपराधाला दिलच्याने उंचता, दिलच्याने उंचता. छत्रपती शिवाजी महाराज की, मनोने म्हणते शिवाजी महाराजा निता राजा, मनोने म्हणते शिवाजी महाराजा निता राजा. मनोने म्हणते शिवाजी महाराजा निता राजा, मनोने म्हणते शिवाजी महाराजा निता राजा. हो मनोने म्हणते शिवाजी महाराजा निता राजा, मनोने म्हणते शिवाजी महाराजा निता राजा.
मग ते महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. एक गोष्ट ऐका ऐका पोरांनो, एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्या. त्या अंतरवाली सराठीमध्ये 18 महिने रोज कीर्तनाच्या माध्यमातून झाले ना, त्यांचंही नाव आम्ही अगत्यानं घेतलं पाहिजे. ते म्हणजे आमचे महादेव महाराज गिरी. आजही एक कीर्तनाचं जे नियोजन आहे ना, 18 महिने सोपं आहे का? रोज कीर्तन आहेत अंतरवालीमध्ये, रोज कीर्तन, 2 टाइम कीर्तन, 2 टाइम खाणं. आजही खऱ्या अर्थानं आम्ही तीच परंपरा पाळतोय ना. अरे त्यांचं आम्ही आवर्जून नाव घेतलं पाहिजे. ते म्हणजे आमचे परम मित्र, नोहे नोहे गुरुतुल्य असणारे महादेवजी महाराजगिरी. एकदा जोरात टाळी वाजवली पाहिजे. या सगळ्यांसाठी जोरात एकदा टाळ्या वाजवा. चला एक फक्त 5 मिनिटं घेतो. या अभंगाचा आशय सांगतो आणि सेवा संपून टाकतो. माझी जनाबाई म्हणते, देवा अरे ज्यानं पुण्य कमावलंय, ज्यानं कधी अधर्म केला नाही, ज्यानं सत्याची कास धरली, जो दारात येईल ना त्याला अन्नदान केलंय, एवढा यज्ञ याग केले, पण तरी सुद्धा देवा तुझा काय खऱ्या अर्थाने न्याय आहे? त्या बळीराजाला तू पाताळात घातलं. अरे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला दरबार, तुझा दरबार. अरे दरिद्री असणारा सुदाम देवा, दरिद्री असणारा सुदाम देवाला, त्या सुदाम देवाला मुठभर पोह्यासाठी अरे गाव सुवर्णाचा दिला. अरे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. अरे चोरट्याचा बहुमान वाढविला. जे माणसं लबाडी करायलेत का त्यांनाच मान जास्त राजा. हा एक सांगा मला, अरे एखाद्या गरीबाला पगार लावायची, ती पगार लावण्यासाठी काढून देण्यासाठी 500 घेते, बरोबर ना? अगर बात अच्छी लगी हो जरा टाळी जरा जोर से बजा ना. ऐका, गरीबाच्या लेकराला पगार लावायची आणि पगार काढून द्यायसाठी बँकेतनं 500 रुपये माणूस घेतो. इमानदार आहे का? हा, पण गल्लीत फिरत असताना कॉलर टाईट करून फिरतो. अरे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अरे चोरट्याचा बहुमान वाढविला, वाहल्या कोळाने लुटमार केली. वाहल्या कोळी महाहत्यारी, 7 रांजण खड्यानं भरले, त्यानं ब्राह्मण मारले. काय एवढे माणसं मारले, पण तरी सुद्धा त्याच्याच हातानं देवाला जसं तो सांगल ना तसं वागावं लागलं. देवा काय तुझा न्याय आहे गड्या? याचं उत्तर फार सुंदर आहे बरं का, पण त्यासाठी एक वेगळं चिंतन लागेल. कारण हे जे आहे ना, हे फक्त जवाब आहे, भांडण आहे. पण या भांडणाचं उत्तर देवानं फार सुंदर दिलेलं आहे. नाहीतर लोक म्हणायचे तुम्ही काय वेगळं सांगायले का? हा, हेही ऐका, या भांडणाचं उत्तर शेवटी फार सुंदर आहे, पण ते उत्तर सांगायला माझ्याकडे वेळ नाहीये. जर जिएंगे मी पुन्हा येईन. पण ऐका 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 ओ ऐका 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 ऐका, या म्हणाव, या ओय या म्हणाव, पण आम्हाला आरक्षण देऊन त्या ठिकाणी जा. या म्हणाव, पण आम्हाला आरक्षण देऊन जा. चला, मला सांगायचं काय हो, तुम्ही तितकंच कापता बरं नाही तर तेवढंच कापू नका. फार महत्वाचं आहे, याचं उत्तर फार सुंदर आहे, पण त्यासाठी एक वेगळं पॅराग्राफ पाहिजे, एक वेगळं कीर्तन पाहिजे. मला सांगायचं काय? अरे चोरटा आहे, हा पापी आहे, महाहत्यारी आहे, पण त्या महाहत्याराला सुद्धा त्यानं जसं लिहिलं ना, बोलिले वाल्मिक आणि वरतून दावीन नामा म्हणे, जसं
सांगितलं ना, जसं व्यक्त केलं ना, तसं देवाला सुद्धा वागावं लागलं. अरे चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवान असणारी माझे खऱ्या अर्थानं नळ आणि दमयंती त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा अपमान केला. देवा धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी मेला, हे पुण्यवंत पाताळ लोकी नेला, तुझा बहुमान वाढविला. तो भाग्यवान केला. हे कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. लोबार कुमाई, गोपाल कुमाई, लोबार कुमाई.